ब्लॅक रॉक बद्दल तुम्ही जर आतापर्यंत ऐकलंच असेल, आता ही ब्लॅक रॉक नक्की आहे काय त्याच्याबद्दल थोडक्यात सांगतो. ब्लॅक रॉक ही फंड मॅनेज करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे, भारतातील नाही जगातील. आणि आता जिओ आणि ब्लॅक रॉक यांच्यामध्ये पूर्ण पार्टनरशिप झालेली आहे, त्याला व्हेंचर म्हणतो आपण. आता त्याच्यावर भारतामध्ये काय फरक होऊ शकतो इन्व्हेस्टमेंटवरती, त्याच्यावरती तुम्हाला थोडक्यात सांगतो. आता जिओ पण या सेक्टरमध्ये उतरलेलं आहे आणि आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जिओ सेक्टर ज्या पण ह्याच्यामध्ये मुकेश अंबानी उतरतात ते बाकीचे कॉम्पिटिटर जे आहेत त्यांना पूर्णपणे मार्केटमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. आता ह्याच्यामध्ये होणार असं की बाकीचे जे पण सर्व्हिस देतात त्यापेक्षा खूप कमी दरामध्ये, अल्प दरामध्ये म्युच्युअल फंड तुमच्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. आता सध्या 3 प्लॅन त्यांनी सध्या काढलेले आहेत. आणि पण जर पाहिलं तर ब्लॅक रॉक ही भारतातील नाही तर पूर्ण जगातील सर्वात मोठी फंड मॅनेज करणारी कंपनी आहे. त्यांच्याकडं खूप आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्यांच्याकडं खूप एक्सपिरियन्स आहे. आणि ह्या दोन म्हणजे तिकडचा ब्लॅक रॉकची पूर्णपणे तंत्रज्ञानाची टीम किंवा त्यांचा एक्सपिरियन्स आणि भारतामधील पूर्ण मुकेश अंबानींचं कस्टमर डेटाबेस आहे तो पूर्ण एकत्र झालेला आहे. त्यामुळं आता इंडियामध्ये गुंतवणूक सेक्टरमध्ये वेगळीच क्रांती येऊ शकते मला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता. ब्लॅक रॉक आल्यामुळं काय नुकसान होऊ शकतं आणि काय फायदे होऊ शकतात, किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच मला विचारू शकता.